कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची सपोर्टेड बाय झी24 तास मध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मी आता आली आहे अहमदनगरमधल्या अडद बाजारमध्ये। चला जाणून घेऊयात त्यांच्या मिसळीचे वैविध्यपूर्ण रंग अर्थात रसरंग मिसळमध्ये। चला। प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची सपोर्टेड बाय झी24 तास या कार्यक्रमामध्ये मी आज ज्यांच्या किचनमध्ये उभा आहे त्यांचं नाव आहे श्री रामशेठ आणि श्री किशोर दादा। रसरंग मिसळ अहमदनगरमधली सुप्रसिद्ध आणि सर्वात जुनी मिसळ असं म्हणायला हरकत नाही। कशी सुरुवात केली आणि काय इतिहास आहे तुमच्या या मिसळचा आणि या मिसळ सेंटरचा? 1977 पासून हा व्यवसाय आम्ही करतो। याच्यासाठी सकाळी 6 वाजता आम्ही घरून इथे येतो आणि ही सगळी मिसळची तयारी करतो आणि ही मिसळ बनविणं हे म्हणजे मी आणि आमचे चिरंजीव किशोर हे दोघंच बनवितात। आम्ही असं ऐकलं की येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला अतिशय घरच्यासारखी ट्रीटमेंट इथे मिळते, कारण की येणाऱ्या प्रत्येकाचे इंटरेस्ट जाणून घेऊन तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारत मारत काय हवंय नको हे जातीनं लक्ष देता असं आम्ही ऐकलंय। माझं हॉटेल याच्यापूर्वी लहान होतं, तर जागेच्या अडचणीमुळं मला त्यांच्याशी मी गप्पा गोष्टी किंवा मश्करी वगैरे करीत होतो। त्याच्यामुळे मी भयंकर पॉप्युलर झालो आणि मी गिरायकाला प्रेमानं आणि एकदम आपुलकीनं सर्व्हिस देत गेलो आजपर्यंत। त्याच्यामुळं गिरायकाचंही माझ्यावर भयंकर प्रेम आहे आणि क्वालिटीविषयी विचाराल तर याच्यामध्ये कधी आम्ही चेंज केलेलं नाही। कितीही रेट मालाचे वाढू द्या, त्याच्यामध्ये प्रतारणा केली नाही। 1977 सालापासून तिखट झणझणीत मिसळ जरी असली तरी ग्राहकांशी गोडवा निर्माण करणारी काकांच्या हातची चव आणि ती ही मिसळ, त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत। माझ्याबरोबर किशोर दादा सुद्धा आहेत। किशोरजी, मला सांगा काय वैशिष्ट्य आहे तुमच्या मिसळ? लक्ष देऊन काम करणे आणि जोपर्यंत आपण हॉटेलमध्ये आहे तोपर्यंत फक्त मिसळचाच विचार करणे आणि मिसळ बनवताना त्याच्याकडे लक्ष देणे, हा एकच प्रकार असल्यामुळे आणि क्वालिटी आहे त्यामुळे त्याच्यात बदल होणं अशक्य आहे। म्हणजे जी आम्ही ब्रँड वापरतो त्यात आम्ही कधीच चेंज करीत नाही। त्यामुळे आणि वडिलांचं पण आणि आमच्या अहमदनगरमधले असंख्य ग्राहकांचे या मिसळमध्ये प्रेम निर्माण झालेला आहे आणि त्यांचा प्रेमाचा ओलावा या मिसळमध्ये असल्यामुळे ही मिसळ जास्त फेमस झालेली आहे। तर ही होती वैविध्यपूर्ण रंगांनी नटलेली अहमदनगरमधली रसरंग मिसळ। प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची सपोर्टेड बाय झी24 तास या कार्यक्रमामध्ये अहमदनगरमधल्या दुसऱ्या मिसळ सेंटरला आपण भेट देऊयात, बघूयात त्यांच्या मिसळची काय खासियत आहे, वैशिष्ट्य। चला जाणून घेऊया या। मी आता इथे आलो आहे नगरच्या मारुतीराव मिसळवाले या सेंटरवर आणि माझ्याबरोबर आहेत श्री राहुल खामकर आणि श्री अमित खामकर आणि खामकर आजी। नमस्कार। तुमचं आमच्या प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची सपोर्टेड बाय झी24 तास या कार्यक्रमामध्ये आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रातल्या 10 निवडक मिसळ सेंटरवर आम्ही जी भेट देतोय त्यातलं नगरमधलं हे दुसरं मिसळ सेंटर। राहुलजी, मला सांगा आमच्या प्रेक्षकांना ऐकायचं की तुम्ही ही मिसळ कधीपासून सुरू केली, याला किती वर्ष झाली? आपली मिसळ 23/5/1983 साली आमच्या आजोबांनी म्हणजे आईचे वडील मारुती नागोजी शिंदे यांनी फर्म स्थापन केली ती। पहिली शाखा ही आपली बुध हॉस्पिटल पोस्टापाशी आहे आणि सेकंड ब्रांच आकाशवाणी केंद्रासमोर TV सेंटर। अमित खामकर हे पण माझ्याबरोबर आहेत। मला सांगा तुमच्या मिसळची खासियत काय, वैशिष्ट्य काय? आमच्या मिसळची खासियत ही आहे की आमच्या मिसळीने आत्तापर्यंत तरी त्रास झालेला असं आम्हाला आढळून नाही आलं। आमच्या मिसळीने पोटात गॅस होत नाही आणि नगरमध्ये आमच्या मिसळला विशेष म्हणजे आमची मिसळ पुरी हा कन्सेप्ट आम्ही स्वतः डेव्हलप केलेला आहे आणि आमच्या मिसळीचं एक वैशिष्ट्य आहे की जो माणूस लग्न कार्यामध्ये 2 पुरी खाऊ शकत नाही तर माणूस 10 पुऱ्या खातो, कारण आम्ही त्या क्वालिटीची गहू उत्तम प्रकारचं फरसाण यूज करतो। त्यामुळे आमच्या मिसळीची चव सर्वांपेक्षा वेगळी आहे। तुमची मिसळ कशी असते? मसालेदार असते, चटपटीत असते, झणझणीत असते, तिखट असते, कशी असते मिसळ? तिखट आणि चटपटीदार दोन्ही, म्हणजे जसं गिरायकाला पाहिजे तसं।
आत्ताच आपण भेट दिली अहमदनगरमधल्या 2 निवडक मिसळ सेंटर्सना, रसरंग मिसळ आणि मारुतीराव मिसळवाले. चला जाणून घेऊयात मुंबई नगरीतल्या 2 निवडक, चविष्ट, चवदार, चमचमीत मिसळ सेंटर्स बद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.